नमस्कार, माझे नाव श्रमिका बापू धायंजे. मी आत्ता 4थी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे कर्जाचा बोजा. एकदा तेनालीरामची बायको आजारी पडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी तेनालीरामने महाराजाकडून 5,000 सोन्याच्या मोहरा उधार घेतल्या. योग्य उपचारामुळे त्याच्या बायकोची तब्येत सुधारली. एक दिवस महाराज तेनालीरामला म्हणाले, तेनालीराम, आता घेतलेल्या मोहरा परत कर. तेनालीराम पैसे परत देऊ इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने तोंड देखले हो म्हणत टोलवाटोलवी सुरू केली. एकदा महाराज पैशांसाठी फारच मागे लागले. महाराज जितके मागे लागत तितका कर्ज पण न करण्याचा तेनालीरामचा निर्णय पक्का होत होता. एक दिवस तेनालीरामने ठरवले की राजाचे कर्ज राजाच्या तोंडूनच माफ करवीन. दुसऱ्या दिवशी महाराजांच्या कानावर बातमी गेली. तेनालीराम अतिशय आजारी पडला असून त्याचे अखेरचे दर्शन घ्यायचे असेल तर ते महाराजांनी घ्यावे. महाराज ताबडतोब त्याच्या घरी गेले. बघितले तर काय, तेनालीराम अंथरुणावर पडला आहे आणि त्याची आई व बायको शेजारी रडत आहेत. महाराजांना फार तेनालीरामची बायको म्हणाली, यांना फार वेदना होत आहेत. हे जगतील अशी काही आशा नाही, पण जोपर्यंत मी राजाचे कर्ज फेडत नाही तोपर्यंत सहजपणे माझे प्राण जाणार नाहीत, असे ते म्हणत आहेत. महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, तेनालीरामा, तू गेलास तरी मला फार दुःख होईल. तुझी जागा माझ्या जीवनात अन्य कुणीही घेऊ शकत नाही. पण तुला या प्रकारे वेदना सहन करतानाही मी पाहू शकत नाही. मी तुझे कर्ज माफ केले. खरं विचारशील तर ते पैसे मला परत नकोच होते. या कर्जातून तू स्वतःची सुटका कशी करतो हे पाहण्यासाठीच मी तुझ्या मागे एवढा लागलो होतो. मग आता बरे झाले. महाराज तेनालीराम अंथरुणातून उठून म्हणाला, अरे तेनालीराम, तुझी तब्येत आता एकदम ठीक झाली आहे. महाराज, खरं म्हणजे मी आपल्या कर्जाचा बोजाने मरणासन्न झालो होतो, पण आता मला कर्जच नाही म्हटल्यावर कशाला मरायचे. ते तेनालीरामची हुशारी पाहून महाराज मनापासून हसले. त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचा हार बक्षीस म्हणून त्याला दिले. हुशारी ही मोठी गोष्ट आहे. धन्यवाद.